नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार. 30 मे पासून बेमुदत उपोषण. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंघावणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आज समाज बांधवांची महत्त्वाची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली. येत्या 30 मे 2026 पासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसणार आहेत. सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक आणि विश्वासघात केला जात आहे. 8 महिने झाले तरी सरकारने सगळे सोयऱ्यांबाबतचा GR काढला नाही, असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे. कुणबी प्रमाणपत्रांची अंमलबजावणी करणे, हैदराबाद गॅजेट लावणे आणि आंदोलकांवरील गुन्हे पूर्णपणे मागे घेणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी एक मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की माझ्या विरोधात बोलण्यासाठी आणि मराठा समाजात फूट पाडण्यासाठी एका मोठ्या नेत्याने एका संघटनेला तब्बल 2 कोटी रुपयांची सुपारी दिली आहे. मात्र त्यांनी संबंधित नेत्याचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत शांततेच्या मार्गाने केले जाईल, अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी दिली असून संपूर्ण राज्यातून मराठा समाज बांधव 30 मे रोजी हजारो लाखोच्या संख्येने अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहेत. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.